आजपासून सर्क्युलर मोशनचे प्रॉब्लेम बघणार आहे आपण. त्याच्यात लास्ट लेक्चरला आपण ॲक्सेलरेशन पाहिलं होतं. आता पाहणार आहे प्रॉब्लेम. त्याच्यात फर्स्ट प्रॉब्लेम आहे पेज नंबर 4. फर्स्ट प्रॉब्लेम, इफ मला पाहून घेतं दिसतंय का तुम्हाला असं? ओके, क्लिअर. इफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिलं तुम्हाला थीटा इज इक्वल टू 2t² + 2 दिलं आहे. देन फाइंड एव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी इन 2 सेकंड. बघा, इन वर्ड ज्यावेळेस असतो त्यावेळेस एव्हरेजच फाइंड करायचे. त्यांनी दिलेलं बी नसेल की एव्हरेज, त्यांनी सांगितलं फाइंड द अँग्युलर व्हेलॉसिटी इन 2 सेकंड, त्यावेळेस एव्हरेजच फाइंड करायचे. अँड ॲट 2 सेकंड, त्यावेळेस ॲट 2 सेकंड ज्यावेळेस सांगितलं असेल त्यावेळेस काय फाइंड करायची? इन्स्टंटेनियस. ॲट म्हणजे एक पर्टिक्युलर इन्स्टंटवर आहे. काय बोलतात अगोदर काय अरे इन 2 सेकंड. इन म्हणजे काय? इंटरवलमध्ये. वेनेवर हा इन वर्ड दिसला यू हॅव टू फाइंड एव्हरेज. ॲट वर्ड दिसला यू हॅव टू फाइंड इन्स्टंटेनियस. ओके, आता एव्हरेजचा फॉर्म्युला आहे इथंच बघू. एव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डेल थीटा बाय डेल टी. म्हणजेच काय? θ2 - θ1 अपॉन T2 - T1. हा इंटरवल आहे 2 सेकंड. हिअर फ्रॉम गिवन T1 इज इक्वल टू 0. से मी काय मानलं T1 टाइम्स 0 आहे, तर ऑब्वियसली T2 काय येईल? दिस गिव्स T2 इज इक्वल टू 2, कारण 2 सेकंडमध्ये सांगितलं. अजून θ2 θ1 कसा फाइंड करेल? ऑल्सो θ इज इक्वल टू काय दिलं आहे? 2t² + 2. θ1 कसा निघेल? T1ची व्हॅल्यू मी थीटामध्ये पुट करेल त्यावेळेस θ1 निघेल. T1ची व्हॅल्यू ते 0 + 2 हा आला 2. किती येईल तो? रॅडियन. ओके, सिमिलरली θ2 केव्हा निघेल? ज्यावेळेस मी T2 पुट करेल. T2 काय आहे? 2 × 2² + 2. थकत पण नाही यार. हा 2 × 4 × 2 काय आला? 8. हा 10. ओके, मला फाइंड करायचे आहे एव्हरेज आणि इन्स्टंटेनियस पाहिजे असेल तर तो येतो dθ/dt. ॲट टाईम 2 इज इक्वल टू सांगितलं आहे म्हणून मी तर काय करून घेईल? t इज इक्वल टू 2 नंतर. ओके, एव्हरेजसाठी θ2 - θ1 अपॉन T2 - T1. θ2 काय आहे? 10. θ1 काय फाइंड केला मी? 2. T2 काय आहे? 2. T1 काय आहे? 0. काय झाला? 8/2 म्हणजे 4 rad/सेकंड. टाईम सेकंडमध्ये आहे ना. दिस इज अ एव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी. नेक्स्ट काढायचं मला इन्स्टंटेनियस. त्याचा फॉर्म्युला काय आहे? dθ/dt. मला फाइंड करायचं कुठं आहे ते नंतर पाहावं लागेल. dθ/dt आधी मी याच्या डेरिव्हेटिव्ह घेईल. डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय येईल? हा d/dt हा 2t² + 2. याच्या डेरिव्हेटिव्ह काय येईल? फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह येईल 2 × 2t. हा 2t हा 2 पुढे आला प्लस याच्या डेरिव्हेटिव्ह 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह तो 0. काय झाला? हा 4t. ओके, ॲट t इज इक्वल टू 2 सेकंडवर काढला तर मी टीची व्हॅल्यू काय पुट करेल? 2. तो काय येईल मग? 4 × 2 तो आला 8 rad/सेकंड. काही तथ्य नव्हतं प्रॉब्लेममध्ये.
सर्क्युलर मोशनच्या प्रॉब्लेमची एक विशेष गोष्ट आहे, तुम्हाला फॉर्म्युले माहिती पाहिजे. चॅप्टर हार्ड आहे, थेरी समजायला थोडीशी हार्ड जाते, बट तुम्हाला फॉर्म्युले माहीत असतील, यू विल गेट द आन्सर. सेकंड प्रॉब्लेम आहे, फाइंड द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ए. ओके, फाइंड द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ए वेन इट ॲट पॉईंट बी. पार्टिकल बीवर आहे, त्याची व्हेलॉसिटी फाइंड करायची, अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ए अँड मूव विथ द व्हेलॉसिटी. तो जो पार्टिकल आहे त्याची व्हेलॉसिटी किती आहे, 10 मीटर पर सेकंड. मूव विथ द व्हेलॉसिटी दिलेली व्हेलॉसिटी फाइंड करायची. ही जी दिलेली व्हेलॉसिटी ही काय आहे, मीटर पर सेकंडमध्ये. ती काय दिली, 10 मीटर पर सेकंड. म्हणजेच काय, ही दिलेली व्हेलॉसिटी मीटर पर म्हणजे ही लिनियर व्हेलॉसिटी आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी त्यावेळेस दिलेली राहिली असती, तर ती राहिली असती रॅड पर सेकंडमध्ये. ओके, आता इथं फाईन काय लावलं आहे, फाइंड द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू ए व्हेन इट हॅज पॉईंट बी अँड मूव विथ द व्हेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड मेकिंग ॲन अँगल 37 विथ लाईन ए बी. अल्सो ए बी इज इक्वल टू 3 मिनिट. बघा, एक पॉईंट आहे ए, मला या पॉईंटच्या विथ रिस्पेक्ट टू एक पार्टिकलची व्हेलॉसिटी फाइंड करायची, जी जो पार्टिकल बीवर आहे. ही अशी एक लाईन, अशी ए बी लाईन. मला ए बी लाईन पण दिली त्यांनी, काय दिले, 3 मीटर. ओके, ए बी लाईन पण दिली मला 3 मीटर. त्यांनी अजून एक गोष्ट सांगितलं की ती व्हेलॉसिटी ऑफ बी जी ह्या पार्टिकल जो आहे बीवर असताना त्याची व्हेलॉसिटी जी ती किती आहे, 10 मीटर पर सेकंड आहे अँड मेकिंग ॲन अँगल 37 विथ लाईन ए बी. ही जी लाईन अशी त्याच्यासोबत ती व्हेलॉसिटी 10 मीटर पर सेकंडने आणि अँगल काय 37. डायग्रॅममध्ये दिलेलं नाही. फाइंड द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू ए व्हेन इट ॲट बी. बीवर असताना एच्या रिस्पेक्ट टू व्हेलॉसिटी फाईन करायची. कोणती, अँग्युलर व्हेलॉसिटी फाईन करायची. बीवर असताना त्याची व्हेलॉसिटी दिली आहे 10 मीटर पर सेकंड विच मेकिंग अँगल लाईन ए बी सोबत 37च्या. साधी गोष्ट आहे. लाईन ऑब्वियसली ए टू बी घेणार आहे म्हणून हे डायरेक्शन घेतला. हा अँगल 37 असं, ही डायग्रॅम अशी पण येऊ शकते, अशी 37, बट ही रॉंग असेल. कारण काय, हा जो अँगल आहे हा अँगल बी ए सोबत होईल. आपल्याला ए बी सोबत घ्यायचं म्हणजे ए बीचं डायरेक्शन असं आहे, तर हा काही झालं तरी अँगल इकडं येईल, मग इकडे 37 म्हणून अशी डायग्राम आली. ओके, नेक्स्ट. बस झालं, ठीक आहे. ए बी दिला आहे 3. आता इथं बघायला गेलं तर सर इथं तर काही सर्क्युलर मोशनचा संबंध नाही. हा भाऊ इथं बसला आहे, हा भाऊ इथून तिकडे चालला 37मध्ये, तो तिकडं असं जाताना दिसतो मला, बरोबर ना, असं जाताना दिसतो मला, तर काही सर्क्युलर मोशनचा. मग इथे अँग्युलर व्हेलॉसिटी का फाईंड करतो मी तुम्हाला 2 फॉर्म्युले सांगितले होते, जे फक्त एवढं सांगितलं होतं की तुम्ही लिहून घ्या. त्याच्यात एक समजवताना सांगितलं होतं की मी एक हायवेवर कार आहे, कार मूव होते आणि मी कारकडे बघतो आहे, मी थांबलो आहे. कार सर्क्युलर मोशनमध्ये नाही, हायवे स्ट्रेट आहे. मग असं मी हायवेच्या असं एक्झॅक्ट परपेंडिक्युलरमध्ये असं उभं आहे. कार आली, मी कारकडे बघताना कसं पाहिजे, एक गई उधर, माझी मान कशी फिरते, माझे पूर्ण फेस बघितलं तुम्ही. इथं काय तयार होतं आहे, हे एक इनिशियल डायरेक्शन आणि तिकडे जाताना मला असं दिसेल इथं अँगल तयार झाला. म्हणजेच काय, कारच्या मोशन तर स्ट्रेट लाईन होऊन देतो, बट विथ रिस्पेक्ट टू मी, ज्यावेळेस मी बघेल मला कसं दिसतं ते एक प्रकारे अँग्युलरमध्ये दिसतं आहे, अँगलमध्ये दिसतं, म्हणून मला अँग्युलर व्हेलॉसिटी पाहिजे. आता ए ज्यावेळेस बीकडे बघेल, इथं ज्यावेळेस असेल स्ट्रेट आहे 37मध्ये, म्हणजे ही हा पार्टिकल आहे ना थोड्या वेळाने इथं असेल, नंतर इथं. मग ए ज्यावेळेस बघतो आधी इथं पाहतोय, नंतर आधी इथं, नंतर इथं पाहिल, नंतर इथं, मग इथं अँगल बनतो आहे. मग पुढे गेला तो, समजा इथं चालला गेला तर ये इधर, हे अँगल बन गया. म्हणजेच काय, याची जी व्हेलॉसिटी आहे याच्या रिस्पेक्ट टू अँग्युलर आहे, अँगलमध्ये चेंज होते, अँगलमध्ये जाताना दिसते ती, म्हणून आपण अँग्युलर व्हेलॉसिटी. याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो आहे अशा कंडिशनमध्ये, अशा कंडिशनमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल बी विथ रिस्पेक्ट टू ए इज इक्वल टू कॉम्पोनंट ऑफ, बरोबर आहे का, एक मिनटं, ओके, कॉम्पोनंट ऑफ लिनियर व्हेलॉसिटी जी दिलेली आहे आपल्याला, त्याचा कॉम्पोनंट परपेंडिक्युलर टू कोणता कॉम्पोनंट, जो परपेंडिक्युलर असेल लाईन ए बी, ए बी लाईनला परपेंडिक्युलर असेल.
डिवाइड बाय लाईन ए बीची लेंथ. ओ मा काय कॉम्पोनंट ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. अशा प्रॉब्लेममध्ये जिथं सर्क्युलर मोशन दिलेलं नाही, सर्क्युलर मोशन आहे का नाही, आणि तुम्हाला फाइंड करायला लावली अँग्युलर व्हेलॉसिटी, यू हॅव टू यूज ओनली दिस फॉर्म्युला. हा एकच फॉर्म्युला यूज करायचा आहे. एकदम साधा आणि सिम्पल आहे याचे प्रॉब्लेम येतात ना, याचे प्रॉब्लेम एकदम साधे सिम्पल आहे. आपण थोडं लांब घेऊ. हा आहे तुमच्या 10 मीटर पर सेकंड दिला आहे. काय कॉम्पोनंट ऑफ लिनियर व्हेलॉसिटी काय दिस. कॉम्पोनंट ऑफ लिनियर व्हेलॉसिटी, या लिनियर व्हेलॉसिटीचे ऑब्वियसली दोन कॉम्पोनंट असतील. हा 37 अँगल आहे. कोणता कॉम्पोनंट घ्यायचा जो परपेंडिक्युलर टू ए बी असेल. आता ही ए बी, याला परपेंडिक्युलर लाईन काय येईल, अशी लाईन येईल, बरोबर आहे. मी काय करेल, अशी एक लाईन घेऊन घेईल. ही व्हेलॉसिटीचा हा एक कॉम्पोनंट, तो कोणाला परपेंडिक्युलर आहे, याला नाही, तो ए बीला परपेंडिक्युलर आहे. म्हणून मी आधीच लाईन ए बी काय करायची, ए बी लाईनवर एक परपेंडिक्युलर लाईन खेचून घ्यायची. खेचली गेली, मला हाच कॉम्पोनंट घ्यायचा. हा एक कॉम्पोनंट असेल. ऑब्वियसली दोन कॉम्पोनंट कसे घेतो, ज्याच्यामध्ये 90 अँगल यायला पाहिजे, तर आपण दोन कॉम्पोनंट घेतो, म्हणजे हा राहील सेकंड कॉम्पोनंट. धिस अँड धिस मेक अँगल 37, म्हणजे हा अँगल काय येईल 37. मी सपोज ही लाईन जॉईन केली तर ही आणि ही सेम आहे, मला हेच लागणार आहे. हे काय येईल, हा येईल तुमच्या 10 sin 37. हे काय येईल 10 cos 37. हा 37 म्हणजे हा काय आला तुमच्या 10 sin 37. हा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट आहे व्हेलॉसिटीच्या, देऊन गेला. ॲन्सरमध्ये काय येईल मग 10 sin 37 डिवाइड बाय 3. 3 दिला है का, तो 1 मिनट पाऊँ बेटा मुझे. ओके 3 जी. क्या होगा अभी इसका, 10 एज इट इज़ 37 सर 3/5, और ये 3, ये गया 2, और कुछ 2 जिल का दिस 2 rad पर सेकंड. सर्क्युलर मोशन दिलेलं नाही, आणि यू हॅव टू फाइंड अँग्युलर व्हेलॉसिटी. तुम्हाला जर अँग्युलर व्हेलॉसिटी विचारलं असेल, फक्त हा फॉर्म्युला यूज करायचा, दुसरा काहीच नाही. अजून एक एक्झाम्पल बघा त्याच्या. आता तुम्ही असं म्हणणार, असतात आपल्यामध्ये काय लोक, याला तर सर परपेंडिक्युलर अशी लाईन पण होती खाली. मग मी काय करेल, हा काय तुमच्या 10 मीटर पर सेकंड, याला परपेंडिक्युलर म्हणजे मी हा कॉम्पोनंट पण घेऊ शकतो. आता हा कॉम्पोनंट घेण्यासाठी काय होईल, मला हा कॉम्पोनंट घ्यावा लागेल. व्हेलॉसिटीचे दोन कॉम्पोनंट होतील ना, बट डायरेक्शन कुठे आहे, मी असं घेणार का. कधी पाहिला का तुम्ही, एक ॲरो इकडं असेल, एक वेक्टर इकडं असेल, रिझल्टंट इकडेच असतो, कधी इकडं पाहिला का नाही. म्हणून मी खाली परपेंडिक्युलर घेऊ शकत नाही, मला परपेंडिक्युलर वरतीच घ्यावं लागेल. ओके, त्यावेळेस रिझल्टंट होईल. रिझल्टंटलाच ऑब्वियसली रिझल्टंट ज्या डायरेक्शनला असतो त्याच डायरेक्शनला हे दोघं कॉम्पोनंट असतात. और नेक्स्ट 3 नंबरचा प्रॉब्लेम आहे. कुठे गेला. थर्ड प्रॉब्लेम आहे, फाइंड अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू ओ. याच्यात डायग्रॅम दिली, अशी एक मस्त डायग्रॅम दिली. काय ती, ओके अशी एक डायग्रॅम आहे. इकडं असा तो पार्टिकल दिला आहे. इथं पण सर्क्युलर मोशन नाही आहे, म्हणजे कॉम्पोनंटच्याच फॉर्म्युला यूज करेल मी. 53 ओ, आणि हे दिलं आहे 5 मीटर पर सेकंड. ओके, ए ओ हा तुमच्या दिला आहे पी. मला काय फाइंड करायचं आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू ओ. फर्स्ट अपॉन टू पी काय आहे, स्ट्रेट फिरतो आहे, म्हणजे स्ट्रेट जातो आहे, सर्क्युलर मोशन नाही. म्हणून मी कोणता फॉर्म्युला यूज करेल, पी ओ इज इक्वल टू कॉम्पोनंट ऑफ,
component of a linear velocity perpendicular to इथं काय येईल ही लाईन OP अपॉन OP. आता ओपीला परपेंडिक्युलर लाईन, आता तू तिकडे येतो म्हणून मी वरतीच गेलो. ओपीला परपेंडिक्युलर लाईन अशी असेल, अशी अशी ही परपेंडिक्युलर दिसते. ही परपेंडिक्युलर म्हणजे मला हा कॉम्पोनंट घ्यायचा आहे. आता हा कॉम्पोनंट तर दुसरा परपेंडिक्युलर कसा असेल, असाच असेल. ओके, दुसरा कॉम्पोनंट असा असेल. आता मला फाईंड करायचा, हा कॉम्पोनंट फाईंड करायचा म्हणजे मला एकदा हा अँगल लागेल, अदरवाईज हा अँगल लागेल. हा पण अँगल मिळाला मला सपोज हा, तर मी ही लाईन फाईंड करून घेईल. ही लाईन म्हणजेच हे असेल. साधी सिंपल गोष्ट आहे. म्हणजे मला अगेन्स्ट हा जर थिटा असेल समजा, तर तो काय येईल 5 sin थिटा येऊन जाईल. मला हा अँगल फाईंड करण्यासाठी मी काय करतो, एक लाईन अशी टाकतो. बघा, दिस पॅरलल 53 यू गेट 53. देन हा काय राहिला मग 37, कारण का हा पूर्ण 90 लागलीच तर लिहून घेतो मी. 90 - 53 इज इक्वल टू 37. झालं ना सर. मग काय ये आगा इस लाइन को निकालने होगा मुझे, तो याला मी घेईल. हा जो आहे बघा ही लाईन, हा काय येईल 5 sin 37 अपोजिट आहे म्हणून दिस. अजून हा घेतला मी काय येईल 5 cos 37. ओके, माझ्यासाठी ए बीला हा ए बीला डायरेक्ट स्ट्रेट आहे. ए बीला परपेंडिक्युलर कॉम्पोनंट कोणता आहे व्हेलॉसिटीचा, हा सूट करून दिली. 5 sin 37 डिवाइड बाय OP काय दिला आहे तर सर 4 दिला आहे. ओके, sin 37 काय येईल, तो येईल 3/5. हा काय येतो 4, 5 गेट कॅन्सल, 3/4. यू विल गेट अ आन्सर. युनिट काय येईल रॅड पर सेकंड. ये थर्ड. नेक्स्ट, द फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम जो आहे तो प्रोजेक्टाईलशी रिलेटेड आहे. फाइंड अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू ओ जस्ट बिफोर हिटिंग द ग्राउंड. हो, आणि तुम्हाला दिलं आहे प्रोजेक्टाईल मोशन असं. इथून स्टार्ट होतं आहे इथपर्यंत असं दिलं आहे त्यांनी. काय दिलं आहे, त्याची व्हेलॉसिटी दिली आहे 10 मीटर पर सेकंड. ती प्रोजेक्टाईल वेलॉसिटी म्हणजे प्रोजेक्टेड स्टार्टिंगची वेलॉसिटी दिली, ती इथली नाही. हां, फक्त दाखवताना तसं दाखवलं नाही. अँगल दिला आहे त्यांनी 30. ओके, आणि विचारलं काय अँग्युलर वेलॉसिटी ऑफ ओ विथ अँग्युलर वेलॉसिटी ऑफ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू ओ व्हेन सर जस्ट बिफोर हिटिंग. इथं हिट करण्याच्या जस्ट बिफोर, इथं हिट करेल म्हणजे त्यावेळेस त्याचे डायरेक्शन कसं असेल, असं असेल. आता आठवण ठेवलं, आपण एक गोष्ट सांगितलं आहे, एखादा कोणताही पार्टिकल तुम्ही वरती ज्यावेळेस थ्रो करतात तो ज्यावेळेस खाली येतो, तुम्ही जेवढ्या वेलॉसिटीने थ्रो केला आहे तेवढ्याच वेलॉसिटीने खाली येतो. म्हणजे इथं जर 10 मीटर पर सेकंड दिली त्याने इनिशियल वेलॉसिटी ही, तर इथं काय असेल वेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड. इथं वेलॉसिटी काय असेल 10 मीटर पर सेकंड. डायरेक्शन कुठं असेल सर, डायरेक्शन तो तिकडं असेल असं. दुसरी गोष्ट मला फाईंड काय करायची, या पॉईंटला मी पी पॉईंट म्हणतो. मला इथली वेलॉसिटी जस्ट बिफोर हिटिंग म्हणजे इथला तोच पॉईंट आहे, फक्त टच होण्याच्या जस्ट बिफोर, म्हणजे मला या पॉईंटची वेलॉसिटी फाईंड करायची. सर्क्युलर मोशन आहे का, नाही. प्रोजेक्टाईल मोशन हे पॅराबोलिक असतं, सर्क्युलर नाही. इथं जाताना तुम्हाला तो तिकडं जाताना दिसेल, हा पार्टिकल इथं आहे तो तिकडं जाताना दिसतोय. सर्क्युलर राहिला असता तर तो तुम्हाला असा गोल फिरताना दिसला असता. तो सर्क्युलर राहील म्हणजे मी फॉर्म्युला यूज करेल कोणता, PO इज इक्वल टू कॉम्पोनंट ऑफ linear velocity perpendicular to OP line. and खाली येईल OP. सर प्रॉब्लेममध्ये OP दिलेला नाही, बिगेस्ट. ओके, दिस इज 30. हा अँगल पण येतो 30 झाला, 10 झाला. आता मला परपेंडिक्युलर कॉम्पोनंट पाहिजे.
म्हणजे या पिलावरती लिहितो मी. याचे दोन कॉम्पोनंट असतील. एक कोणता जो मला परपेंडिक्युलर पाहिजे ओ पी लाईनला, ओ टू पी लाईनला, तो म्हणजे हा असेल. मला हा कॉम्पोनंट पाहिजे. आता हा काय आहे 30. हा कॉम्पोनंट काढायचा असेल असा घेऊन टाकतो. हा काय येईल 60 क्या. मग तुम्हाला 30मध्ये तुम्हाला सॉल्व करायचे असेल या लाईनला असं घेऊन टाका, याशी जॉईन करून घ्या, sin 30 होऊन जाईल तो. किंवा मग cos 60 असेल, cos 60 घ्या का sin 30 घ्या. ॲक्च्युली sin 30 घेतला थोडा इझी होतो, 1/2 येतो. cos घेतला असेल तर काहीतरी √3/2 होतं. म्हणून मी याला न घेता मी असं घेतो. हा अँगल कुठून आला, जो दिला आहे तो जे अँगल असतो तो प्रोजेक्टाईलमध्ये झाला आहे. व्हेलॉसिटी कोणती जे दिलेली असते ती जी असते, जी तुम्ही ज्या व्हेलॉसिटीने थ्रो करणार आहे त्याच व्हेलॉसिटीने पार्टिकल तुमच्या हातात येईल. सेम गोष्ट. आता मला इथं लागणार काय कॉम्पोनंट. आता हा कॉम्पोनंट तर मिळाला. हा काय असेल साईन, म्हणजे हा आला तुमच्या 10 sin 30. ओके, काय मिळाला आहे सर 10 sin 30. खाली काय ओ पीमध्ये दिलेला नाही. मग ओ पी कसा फाईंड कर. तर प्रोजेक्टाईल इथून स्टार्ट होतोय इथं जातोय, म्हणजे ओ पी काय आहे रेंज. ओ पी काय आहे रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. ह्याला इक्वेशन फर्स्ट. रेंजचा फॉर्म्युला काय, तर रेंजचा फॉर्म्युला आहे तो u² sin 2θ/g. जी जे का 2g. ओके, जी u² इनिशियल वेलॉसिटी दिली आहे मला माहिती आहे, sin 2θ मला दिलेला आहे. ओके, याला मी अजूनच लिहू शकतो u² 2 sin θ cos θ असंही लिहू शकतो. तुम्ही तसं फाईन करा किंवा 2θ डायरेक्ट θ टाकून तसा फाईन करा, व्हॉट एव्हर जे असेल ते. u² दिला आहे 10 × 10 × 2 डायरेक्ट ब्रॅकेट घेतो आम्ही इंटू sin θ sin 30 × cos 30 sin 30 × cos 30 डिवाइड बाय जी येतो 10 गेला गेट कॅन्सल. याच्या आन्सर आला 20. sin 30 येतो 1/2. एम आय राईट. ओके, sin 30 येतो 1/2. cos 30 येतो √3/2. खाली तर कुछ नहीं रहा सर. ये 2 गया 20, ये रहा 10, ये 2 गया 10 गया, फिर 5/√3 रेंज. मीटर काय घेतला, कारण मीटर पर सेकंड आन्सर तो. ओके, रेंज कुठं पुट करेल, इक्वेशन फर्स्ट. एकदम इझी होतं, काही तथ्य नव्हतं यात. हा घेतला तुम्ही 10 sin 30 sin 30 1/√2. ओके, इकडे काय येईल 5/√3. दिस गेट कॅन्सल. राहिलं काय 1/√3. हा येतो तुमच्या 1/1.73. हा येतो तुमच्या 0.57 रॅड पर सेकंड. हो गया सर, हो गया. कुत्रा का थकत नाही यार कधी, काय खरं नाही याचं. ये नेक्स्ट एक्झाम्पल ना तर ठीक आहे. असं पण तुम्हाला माझी ड्रॉइंग माहितीची. असं दिला एक पार्टिकल, त्याची वेलॉसिटी 10 मीटर/सेकंड. दिस इज ए. ओके, नेक्स्ट अजून एक पार्टिकल दिला आहे असा 10 मीटर/सेकंड. अँगल दिला आहे त्यांनी 30. अजून हा तुमचा बी. ओके, और कुछ दिया है क्या, दिलेलं नाही आहे.
लिहून घ्यायच्या प्रॉब्लेममध्ये. प्रॉब्लेम नंबर 5 हा हे राहिलं लिहिताना 5 ए बी काय आहे 4 मीटर आहे असं दिलं आहे. फाइंड ओमेगा बी ए. आता याच्यात काय माहिती काय, ए पण मोशनमध्ये बी पण मोशनमध्ये. जो फॉर्म्युला आपण घेतला आहे काय हा सर्क्युलर मोशनमध्ये नाही. आता बघा ए इकडे हा बी तिकडे चालला आहे, सर्क्युलर मोशन आहे का, बीचं मोशन सर्क्युलर नाही म्हणून मी हाच फॉर्म्युलाइज करेल. हा जास्त तो काय आहे कॉम्पोनंट ऑफ लिनियर व्हेलॉसिटी परपेंडिक्युलर टू ए बी अपॉन ए बी. ओके, पण इथं दोघं मोशनमध्ये, ज्यावेळेस दोघं मोशनमध्ये असतील त्यावेळेस फॉर्म्युला येतो बी विथ रिस्पेक्ट टू ए कॉम्पोनंट ऑफ एक मिनटं मला ओके बरोबर, कॉम्पोनंट ऑफ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ बी with respect to A perpendicular to AB upon AB. काय घ्यायचे तर रिलेटिव्ह वेलॉसिटीचा कॉम्पोनंट घ्यायचे. इथं फक्त कॉम्पोनंट ऑफ लिनियर वेलॉसिटी. ज्यावेळेस दोघं मोशनमध्ये बीची वेलॉसिटी फाईंड करा विथ रिस्पेक्ट टू ए. ओके, ती रिलेटिव्ह वेलॉसिटी असेल. रिलेटिव्ह का दोघं मोशनमध्ये आणि त्याच्या कॉम्पोनंट घ्यायचे कोणता, तो पण परपेंडिक्युलर असेल. याला सॉल्व करताना आधी मला सांगा ए बीला परपेंडिक्युलर कसं घेणार मी असं, कारण काय तिकडे डायरेक्शन आहे, खाली परपेंडिक्युलर घेणार नाही. हा एक कॉम्पोनंट आला तो, हा दुसरा पण, हा 30. फाईन करतानाच रिलेटिव्हच्या टर्ममध्ये त्याला पुट करून घ्यायचं. हा फॉर्म्युला आहे. आता रिलेटिव्ह वेलॉसिटीचा फॉर्म्युला का होता आपला, आपण बघा व्ही बी ए फाईंड करायचं तर त्याच्या व्ही बी रिस्पेक्टिव्ह ग्राउंड, वेलॉसिटी ऑफ पार्टिकल बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस वेलॉसिटी ऑफ पार्टिकल ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. हा फॉर्म्युला होता. इथं पण मला सेम फाईंड करायचे. आता पण एवढंच की मला परपेंडिक्युलर कॉम्पोनंट पाहिजे. आता बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, बीची वेलॉसिटी 10 आहे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड येते, विथ रिस्पेक्ट टू ए मला फायनल करायचे. ओके, त्याच्या परपेंडिक्युलर कॉम्पोनंट कोणता आहे हा, ए बीला परपेंडिक्युलर म्हणजे हा येईल तो कॉम्पोनंट. म्हणजे काय येईल हा काय येईल ऑब्वियसली 10 sin 30. हा त्याचा दुसरा कॉम्पोनंट हा येईल 10 cos 30. हा 10 sin 30 म्हणजे हा काय येईल तुमचा 10 sin 30. साधी सिम्पलची गोष्ट आहे. हा 10 sin 30 काय आहे परपेंडिक्युलर कॉम्पोनंट ए बी. कसली वेलॉसिटी ही पार्टिकल बीची एक कॉम्पोनंट येतो कोणता दिस विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. म्हणून मी याला सॉल्व करताना रिलेटिव्ह वेलॉसिटी म्हणजे पहिले हे घेईल विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, पण तो डायरेक्ट कॉम्पोनंट घेतो आहे मी. तो काय येईल 10 sin 30. त्यावेळेस सॉल्व केला असता समजा नॉर्मली आपण तर काय आला असता, हा आला असता तुमच्या 10 जो दिला आहे तो. पण मला इथं परपेंडिक्युलर कॉम्पोनंट लागतो म्हणून फक्त हा कॉम्पोनंट घ्या. मायनस वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड दिसतंय सर 10 डिवाइड बाय ए बी काय दिसतंय सर 4. काय झालं हे 10 into 1/√2 minus 10 4. This get cancel 5 minus 10 minus 5/4 rad per second. ऑप्शनमध्ये मायनस लिहायचं राहिलं आहे, लिहून घ्या. नंतर 6 नंबरचा प्रॉब्लेम हा थेअरी प्रॉब्लेम आहे. त्याच्यात विचारलं आहे 4 हे दिले आहेत. एक मिनटं, 6 नंबरचा प्रॉब्लेम आहे. 4 ऑप्शन दिले आहेत. ए डब्ल्यू इज इक्वल टू व्ही अपॉन आर, बी व्ही बार इज इक्वल टू आर ओमेगा बार, सी ओमेगा इज इक्वल टू व्ही परपेंडिकुलर अपॉन आर, and D
V इज इक्वल टू ओमेगा क्रॉस R. ओके, कोणतं ऑलवेज ट्रू असेल असं विचारलं आहे. देन फर्स्ट नॉट. का नॉट? व्ही इज इक्वल टू आपण घेतलं आहे व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. ओके, बरोबर आहे. ते कशासाठी? ज्यावेळेस पार्टिकल हा सर्क्युलर मोशनमध्ये असेल. बट व्हेनेवर पार्टिकल इज नॉट इन अ सर्क्युलर मोशन, मी आता सांगितलं मान फिरते, कार सर्क्युलर मोशनमध्ये नाही, पण व्हेलॉसिटी मी अँग्युलर व्हेलॉसिटीच फाईन करतो आहे, मी अँग्युलर व्हेलॉसिटीच फाईन करतो आहे. त्यावेळेस हा फॉर्म्युला लागत नाही. त्यावेळेस लागतो कोणता फॉर्म्युला? परपेंडिक्युलर. हा जो फॉर्म्युला आहे हा सर्क्युलर मोशनमध्ये बी ॲप्लिकेबल आहे अँड नॉर्मली पण ॲप्लिकेबल आहे. जस्ट लाईक स्ट्रेट मोशन होत असेल पण विथ रिस्पेक्ट टू समथिंग, कोणी पण एखादा ऑब्झर्वर असेल त्याच्या रिस्पेक्ट टूमध्ये अँग्युलर असेल. जस्ट लाईक फॉर मी अँड कार. ह्या सिच्युएशनमध्ये कार डायरेक्ट जात होती, मी मान फिरत होतो, समजलं. म्हणून हा फॉर्म्युला ऑलवेज ट्रू नसतो. दिस इज ओनली फॉर सर्क्युलर मोशन. लिहून घ्यायला लागले लिहायचे असते, ओनली फॉर सर्क्युलर मोशन. नेक्स्ट, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. दिस इज ऑल्सो रॉंग. कारण का? व्ही इज इक्वल टू आर ओमेगा दोघं वेक्टर आहेत. ओके, दोघं वेक्टर, दोघांचे डायरेक्शन सेम नसतं. ज्यावेळेस इकडं दोन असे वेक्टर असतील तर दोघांचे डायरेक्शन सेम असायला हवं. तुम्ही इक्वल टूच्या या साईडला वेक्टर घेता आणि त्या साईडला पण वेक्टर, दोघांचे डायरेक्शन ऑलवेज सेम असायला. बट तुम्ही ज्या सर्क्युलर मोशनमध्ये पाहता तर लिनियर वेलोसिटी डायरेक्शन असं असेल, इथं असं असेल, आणि अँग्युलर वेलोसिटी एक तर आउटसाईड एक तर इनसाईड. ओके, अकॉर्डिंग टू राईट हँड रूल. सो दिस इज ऑल्सो रॉंग ड्यू टू डायरेक्शन. दिस इज ऑलवेज राईट, ऑलवेज बरोबर. तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये बी अप्लाय करा. ओके, तुम्ही कार अँड मी जसं बोललो मी तसंही अप्लाय करा. ओके, अँड दिस इज ऑल्सो ऑलवेज राईट. हा पण ऑलवेज राईट. हे दोघं आन्सर यायचे. हां, आठवण ठेवले. थेरीमध्ये CET-मध्ये येतो हा क्वेश्चन. नेक्स्ट, एक मिनिट. ओके, ठीक आहे. 7 उद्या पाहू आपण. उद्या आणि परवा 2 दिवस आधीचे प्रॉब्लेम संपू आणि मग पुढे. कोई बात नहीं, 7 से कल देखेंगे.